नव्या महाराष्ट्राची नवी बातमी महाराष्ट्र मेट्रो न्यूज। दौंडाईचा येथे डॉक्टर मुकुंद सोहानी यांच्या हॉस्पिटलमध्ये इंदोरवाला ENT हॉस्पिटल आणि डॉक्टर सोहानी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने एक विशेष शिबिर आयोजित करण्यात आले। आशियातील सर्वात मोठे ENT रुग्णालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंदोरवाला हॉस्पिटल इंदोर येथील तज्ञ डॉक्टरांची 15 जणांची टीम दौंडाईचा मध्ये दाखल झाले होते। या शिबिराचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे एकाच दिवशी 113 ENT नाक कान घसा OTP ऑपरेशन करण्यात आले, ज्यामध्ये गरीब आणि गरजू लहान मुलांवर मोफत उपचार करण्यात आले। तपासणी दरम्यान अनेक मुलांना मोफत श्रवण यंत्र देखील प्रदान करण्यात आलं। या आरोग्य मोहिमेमध्ये सहभागी झालेले प्रमुख तज्ञ डॉक्टरांमध्ये डॉक्टर शब्बीर इंदोरवाला, डॉक्टर अबुजार इंदोरवाला, डॉक्टर गौरी महाजन यांचा समावेश होता। या उपक्रमाच्या यशस्वी योजनाबद्दल ENT तज्ञ टीमचा RCC राऊंड टाउनचे अध्यक्ष राजेश बागुल, डॉक्टर मुकुंद सोहानी, डॉक्टर हुसेन भाई बिरादेवाला आणि डॉक्टर अनुराधा सोहानी यांनी ट्रॉफी देऊन विशेष सत्कार केला। डॉक्टर गौरी महाजन आणि डॉक्टर राम सर यांनी रुग्णांना व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे मार्गदर्शन करून ENT समस्यावरील माहिती समजावून सांगितली। या शिबिरामुळे दौंडाईच्या शहरात आरोग्य सेवेबाबत नवा आदर्श उभा राहिला असून स्थानिक जनतेमध्ये समाधान आणि कौतुकाची भावना निर्माण झाली आहे। या उपक्रमाचा ग्राउंड रिपोर्ट फक्त महाराष्ट्र मेट्रो न्यूजवर। संपादक प्रभाकर धनगर यांचा खास रिपोर्ट। ऑपरेशन करने के 20 दिन के बाद बाहर की मशीन लगाना पड़ता है। जैसे सर ने बताया कि बाहर की मशीन को प्रोसेसर बोलते हैं। प्रोसेसर को जो हम लगाते हैं उसको बोलते हैं स्विच ऑफ। मतलब जब हम प्रोसेसर लगा दिए, जब हम आवाज़ दिए, उसमें मैपिंग होता है, आवाज़ का सेटिंग होता है, उसके बाद बच्चा फर्स्ट आवाज़ सुनता है। मतलब इधर में क्या होता है अपने को कि जो बाहर का अंदर का इम्प्लांट है, अंदर के इम्प्लांट 3 महिन्यामध्ये म्हणजे बाळ जन्माला आल्यानंतर पहिल्या 3 महिन्यामध्ये ते मोठ्या आवाजाला रिस्पॉन्ड करणार, दचकणार आणि आपण त्याच्याकडे गेल्यावरती ते हळूहळू थोडं स्माईल करायला लागतं, म्हणजे काहीतरी आपल्याला रिस्पॉन्ड करायला लागतं। नंतर 4 ते 6 महिन्यामध्ये मग आवाज कुठल्या दिशेने येतोय तिकडे ते बघायला लागतं। आपण इकडनं वाजवलं किंवा टाळी वाजवली की आपण ते बघतं। नंतर 1 वर्षापर्यंत तो थोडे थोडे शब्द बोलायला लागतो, दादा मामा वगैरे असं। 1 वर्ष